थँक्यू सर. वेलीमाता आश्रमशाळा. मुलांना माझा आवाज येतोय तुम्हाला? हात वर करून सांगा बरं. ओके, थँक्यू. तुम्हाला जर आठवत असेल, पण मागच्या आठवड्यामध्ये कदाचित आपला क्लास झाला नव्हता, पण त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये आपण परिसंस्था शिकत होतो. ठीक आहे, तुमच्या पुस्तकातला सगळ्यात सोपा धडा आहे विज्ञानाच्या पुस्तकातला परिसंस्था. काय आहे त्याच्यामध्ये, पण थोडस पटापट रिवाइज करूया. काय आहे त्याच्यामध्ये? असं वेगळं काहीच नाही. तुम्ही जे तुमच्या आजूबाजूला झाडं बघता, पक्षी बघता, प्राणी बघता, ते सगळं आपल्याला या पुस्तकामध्ये लाईन मध्ये लिहून दिलेलं आहे. बस एवढंच. तर आता आपण त्याचं थोडस रिवाइज करूया. काय काय बघितलं होतं आपण परिसंस्थेमध्ये? की आपली पृथ्वी आहे. मग पृथ्वीवरती दोन प्रकारचे आपण परिसंस्था बघितल्या होत्या. कारण आपल्याला पृथ्वीवरती दोनच प्रकारे सजीव असू शकतात. एकतर जमिनीवर राहणारे असतील किंवा पाण्यात राहणारे. बरोबर हो की नाही? हात वर करा हा मी काय विचारलं की, म्हणजे मला कळेल तुम्ही ऐकताय. आपल्या एवढ्या मोठ्या पृथ्वीवरती दोनच प्रकारचे सजीव आपण बघू शकतो. एकतर जमिनीवरचे आणि पृथ्वी पाण्यातले. म्हणून आपण त्याला दोन प्रकारे विभाजन केलेलं होतं. त्याचं आपण ते तेव्हा शिकलो होतो की पृथ्वीवरती दोन प्रकारच्या परिसंस्था आपल्याला बघायला मिळतात. दिसते सगळ्यांना? ओके, ही आपली पृथ्वी. जे हिरवा भाग दिसतोय तो जमिनीचा आणि जो निळा भाग दिसतोय तो कसला आहे? पाण्याचा. बरोबर. म्हणजे दोन प्रकारचे. पहिली झाली जमिनीवरची परिसंस्था, दुसरी झाली पाण्यातली परिसंस्था. समजले इथपर्यंत? हात वर करा. ओके. याच्यानंतर आपण बघितले होते हे परिसंस्थेचे दोन प्रकार. आता आपण जर जमीन म्हटलं तर सगळी जमीन काही एकसारखी सपाट अशी नसते. बरोबर. कधी आपल्याला डोंगर बघायला मिळतात, कधी दऱ्या असतात, कधी तिथेच एखादं खूप घनदाट असं जंगल असतं, मध्येच गावं असतात. अशी वेगवेगळ्या प्रकारची जमीन आपण बघतो. तर मग त्या जमिनीच्या प्रकारावरून, तिथे असणाऱ्या झाडांवरून त्याचे सुद्धा काही प्रकार पडतात. मेन आपण जे बघतो ते कोणतं आहे? एकतर असं गवताळ प्रदेश बघतो, म्हणजे खूप सारं गवत असलेल्या जागा बघतो, आणि दुसरं म्हणजे जंगल बघतो. बरोबर की नाही? ज्या ठिकाणी कमी झाडं असतात, गवत असतं, अशा ठिकाणी आपण राहत असतो, किंवा अजून माणसं राहत असतात, किंवा मग प्राणी राहत असतात. आणि ज्या ठिकाणी जंगल असतं, खूप सारी झाडं असलेले जंगल, अशा ठिकाणी कोण राहत असतात? जे जंगली प्राणी आहेत किंवा जंगलातले राहणारे पक्षी, ते आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतात. तर असे आपण त्याचे दोन प्रकार शिकणार आहोत. आणि तिसरा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे वाळवंट वगैरे. वाळवंटामध्ये झाडं सुद्धा खूप कमी असतात आणि प्राणी सुद्धा खूप कमी असतात. कारण तिथे राहण्यासारखी किंवा राहण्यासाठी योग्य अशी जागा किंवा वातावरणच उपलब्ध नसतं. एवढ्या कडक उन्हामध्ये आणि त्या वाळूमध्ये कशी झाडं उगतील, किंवा मग त्याच्यामध्ये कसं प्राणी राहू शकतील, हो की नाही? तर आपण आता बघूया गवताळ प्रदेशातील परिसंस्था. गवताळ प्रदेश म्हणजे काय? अशी जागा जिथे नुसतं गवत असतं. ठीक आहे. जिथे आपल्याला झाडं खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात आणि गवत आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याला म्हणूया आपण गवताळ प्रदेश. बरं, हे गवताळ प्रदेश का तयार होतात? तर गवताळ प्रदेश तयार होतात कारण की त्या ठिकाणी पावसाची कमतरता असते. तर आपल्याला हे तर माहितीये की पाऊस ज्या ठिकाणी जास्त पडतो त्या ठिकाणी आपल्याला खूप झाडं किंवा खूप असं हिरवेगार बघायला मिळतं. पण ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी असतात असे गवताळ प्रदेश.
ठीक आहे, जिथे झाडं खूप आपल्याला कमी बघायला मिळतात, पण सगळीकडे गवत बघायला मिळतंय. दिसतंय सगळ्यांना हे फोटो? हे हात वर करून सांगू शकता मुलांना तुम्ही, दिसतात तुम्हाला? ओके. तर हे गवताळ प्रदेश. आणि अशा गवताळ प्रदेशामध्ये आता इथे बघा, झाडं नाहीयेत, त्यामुळे प्राण्यांना लपण्यासाठी अशा जागा पण खूप कमी आहेत. त्यामुळे इथे जे आपल्याला काय म्हणूया, इथे जे प्राणी असतात ते कोणते कोणते असतात? सगळ्यात पहिले आपण बघूया उत्पादक. उत्पादक म्हणजे कोणते? की जे गवत वगैरे आहे, ज्या वनस्पती आहेत, त्यांना आपण उत्पादक म्हणतो. आपण हे सुरुवातीला बघितलं होतं. तर उत्पादक का म्हणतो? परत एकदा, उत्पादक म्हणतो कारण की झाड, वनस्पती स्वतःचं जेवण स्वतः त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या आतमध्ये तयार करू शकतात. कोणी बघितलंय झाडांना जेवताना? बघितलंय कोणी झाडांना जेवताना बाहेरून? नाही, झाडं बाहेरून जेवतच नाहीत, कारण की झाडं त्यांचं जे काही अन्न आहे ते त्यांच्या शरीरामध्ये स्वतःच तयार करतात. त्यानंतर प्राथमिक भक्षक. म्हणजे प्राथमिक भक्षक कोण आहेत? तर जे गवत खाणारे प्राणी आहेत. गवत खाणारे प्राणी म्हणजेच गाय, हरिण किंवा ससा असे प्राणी जे गवत खातात, त्यांना म्हणूया आपण प्राथमिक भक्षक. कारण ते काय खातात? उत्पादन उत्पादक गटाला ते खातात, म्हणून ते झाले प्राथमिक भक्षक. गाय, हरिण, ससा असे सर्व प्राणी, गवत खाणारे सर्व प्राणी याच्यामध्ये येतात. अजून कोणते एक दोन प्राण्यांची नावं तुम्ही सांगू शकता? आठवा बरं. गवत कोण कोण खातं? शेळी, मेंढी. बरोबर. हात वर करायचंय आपल्याला. ओके, आठवत आहेत म्हणजे. तर हे जे गवत खाणारे प्राणी आहेत ते कोणत्या गटात येतात? प्राथमिक भक्षक. कोणत्या गटात? प्राथमिक भक्षक या गटात येतात. त्यानंतर गाय, हरिण, ससा हे थोडेसे कमजोर प्राणी झाले. मग ह्या प्राण्यांना कोण खाऊ शकतं? तर गायला कोल्हा खाऊ शकतो, लांडगा खाऊ शकतो, कारण तो गायपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे आणि तो गायीला किंवा हरणाला, सशांना आरामात खाऊ शकतो. त्यानंतर सशाला पुन्हा एखादा साप खाऊ शकतो. ठीक आहे. हे सगळे झाले द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षक कोण आहेत? जे गवत खाणाऱ्या प्राण्यांना खातात ते झाले द्वितीय भक्षक. त्यानंतर तृतीय भक्षक, त्यांच्या वरती आहेत ते तृतीय भक्षक. हे तृतीय भक्षक कोण आहेत? जे ह्या प्राण्यांना, पक्ष्यांना खाऊ शकतात. तर सापाला कोण खाऊ शकतंय? गिधाड किंवा घार किंवा गरुड हे मोठमोठे जे पक्षी आहेत ते सापाला आरामात खाऊ शकतात. त्यानंतर सिंह आणि तरस हे कोल्हा, लांडगा ह्या प्राण्यांना ते खाऊ शकतात. तर अशा प्रकारे ही आपली बनते अन्न साखळी. ठीक आहे. उत्पादक गटापासून सुरू होते ती तृतीय भक्षक गटावरती संपते. पण तृतीय भक्षक गटाच्या नंतर सुद्धा एक गट असतो, तो म्हणजे विघटकांचा गट. विघटक म्हणजे काय? तर विघटक म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. जे किटाणू आहेत ते, जे जीवाणू, किटाणू म्हणजे बॅक्टेरिया म्हणतो आपण ज्यांना, ते. आणि दुसरं म्हणजे बुरशी. बुरशी मला असं वाटतं तुम्ही ऑलमोस्ट सगळ्यांनी कुठे ना कुठे बघितलीये का कधी बुरशी? हात वर करून सांगा बरं. बघिटीये. मशरूम सारखे दिसणारी अळंबी वगैरे बघितलीये? जंगलामध्ये फिरताना दिसते आपल्याला, किंवा आपण कधी टीव्ही वरती बघतो, मोबाईल वरती बघतो.
अशी झाडावरची सुद्धा तुम्ही बघितली असणार. बघितली का कधी? हँड रेज करून सांगा मुलांना. नाही बघितलीये कोणी? एकमेकांकडे बघण्यापेक्षा तुम्ही बघितली असेल तर तुम्ही हात वर करा. आपल्याला कुठे ना आपल्या जंगलामध्ये जेव्हा आपण जातो किंवा एखाद्या झाडाच्या खोडाच्या ठिकाणी आपल्याला असं काही ना काही बघायला मिळतच. तर हेच आहेत बुरशीचे प्रकार. आणि हे काय काम करतात तर त्या झाडांना किंवा वनस्पतींना, प्राण्यांना जेव्हा त्यांचं आयुष्य संपलेलं असतं तेव्हा त्यांना नष्ट करायचं काम करतात ह्या सर्व बुरशी किंवा फंगस. ओके. आणि त्यांचं काय काम असतं की जे मृत झालेले म्हणजे मेलेले जे काही वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांना संपवून टाकायचं, त्यांना नष्ट करून टाकायचं, त्यांचं शरीरामधलं जे काही मांस आहे त्याला नष्ट करून टाकायचं आणि पुन्हा त्याचं मातीमध्ये रूपांतर करायचं काम हे फंगस किंवा विघटक गट करत असतो. समजलं तुम्हाला इथपर्यंत? ओके. बिजारी आश्रमशाळा तुम्हाला पण काही विचारल्यानंतर तुम्हाला हो किंवा नाही उत्तर द्यायचं असेल तर थम्सअप दाखवा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया जंगलातील परिसंस्था. तर गवताळ प्रदेश झाला, दुसरा आहे जंगल परिसंस्था. तर ह्या जंगलामध्ये आपल्याला अनेक प्रकारची झाडं बघायला मिळतात, अनेक वनस्पती बघायला मिळतात, वेली बघायला मिळतात, त्यानंतर प्राणी पक्षी बघायला मिळतात. तर त्यातले उत्पादक म्हणजे कोणते तर हे डिप्टेरोकार्पस प्रकारचे झाड, सागाची झाडं, देवदार, चंदन अशी जी मोठमोठी झाडं असतात, बाभूळ म्हणा किंवा अजून तुम्ही जी कोणती झाडं तुम्हाला माहितीये तुम्ही ह्या उत्पादक गटामध्ये लिहू शकता. जंगलात आढळणारी तुम्हाला जंगलामध्ये जी झाडं दिसतात ती आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर हे उत्पादकांना खाणारे जे कीटक आहेत किंवा जे प्राणी आहेत ते कोणते मुंगी, नाकतोडा, कोळी, फुलपाखरं अशी अनेक कीटक आहेत जे झाडांवरती असतात, त्यांची पानं खातात, त्यानंतर झाडांच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग करून त्याच्यावरती राहत असतात. तर हे झाले त्यांचे प्राथमिक भक्ष्य. मग यांना कोण खाऊ शकतं तर साप, पक्षी, नंतर सरडा, कोल्हा, बेडूक यासारखे जे प्राणी आहेत ते द्वितीय भक्षक झाले कारण ते ह्या कीटकांना खाऊ शकतात. त्यानंतर यांना खाणारे वाघ, ससाना, चित्ता, पुन्हा घार, गरुड हे जे प्राणी आहेत जे आपल्याला जंगलामध्ये आढळतात ते तुम्ही तृतीय भक्षक मध्ये लिहू शकता. त्यानंतर अजून असं विघटक म्हणजे जंगलामध्ये आढळणारे विघटक तर ऍस्परजिलस किंवा पॉलिकार्पस नावाच्या काही बुरशी आहे, फंगस आहे जी तुम्ही मगाशी फोटो बघितले ते मशरूम सारखे टाईप मधले किंवा हिरव्या रंगाची बुरशी बऱ्याचदा आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणजे एखादा खाण्याचा पदार्थ आपला बरेच दिवस राहिला डब्यामध्येच किंवा त्याला बुरशी लागते तर ती बुरशी सुद्धा ऍस्परजिलस प्रकारातलीच असते, हिरव्या रंगाची असणारी. ती या जंगल परिसंस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळते आणि तिचं काम असतं जे काही कचरा तयार झालाय म्हणजे एकदा का झाड मेलं किंवा एखादा प्राणी मेल्यानंतर तो एक प्रकारे कचरा असतो, वेस्ट मटेरियल असतं, तर त्याचं त्याला नष्ट करायचं आणि जंगल सुंदर ठेवायचं किंवा नीटनेटकं ठेवायचं काम ही बुरशी करत असते. जंगल परिसंस्था थोडक्यात जंगलामध्ये अनेक पाऊस म्हणजे पाऊस खूप जास्त पडतो त्यामुळे तिथे अनेक प्रकारचे वृक्ष असतात आणि अनेक प्रकारचे आपण पशुपक्षी सुद्धा या ठिकाणी बघतो. त्यानंतर आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे जंगल
रिझर्व केलेले आहेत, म्हणजे अभयारण्य प्रकारात किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण त्यांना. मग ते कशासाठी? तर आजकाल खूप प्रमाणात जंगलतोड होते, झाडांची खूप प्रमाणात कापणी होते माहितीये. घरं बांधण्यासाठी म्हणूया किंवा जागा हवी म्हणून ही जंगलं तोडली जातात. तर मग तिथे असणारे जे प्राणी आहेत आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून मग आपल्याकडे सरकारकडून त्या जंगलांना अभय दिलं जातं, म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी त्याच्यावरती काही नियम लावले जातात. त्यालाच आपण म्हणतो अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान. असे बरेच उद्यान आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि आपल्या पूर्ण देशामध्ये सुद्धा आहेत. तुम्हाला माहिती आहेत असे अभयारण्य? अभयारण्यांची एखादं अभयारण्याचं नाव माहितीये तुम्हाला? फक्त माहितीये की नाही सांगा, मी तुम्हाला नाव विचारत नाही, हात वर करून सांगा. अरे, ताडोबा ऐकलंय? ताडोबा अभयारण्य जे महाराष्ट्रामध्ये आहे आणि वाघांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथे पूर्ण भारतातूनच काय पूर्ण जगातून लोक येतात वाघ बघण्यासाठी. आणि त्यानंतर मेळघाट अभयारण्य आहे, अजून गीरचं आहे जे गुजरात मध्ये आहे, रणथंबोरा आहे जे राजस्थान मध्ये आहे. अशी अनेक अभयारण्य आपल्या भारतामध्ये आहेत. जवळपास 520 अभयारण्य, थोडे थोडके नाही, किती आहेत? 520 अभयारण्य आहेत. नेक्स्ट आपण बघूया जलीय परिसंस्था. आता जमिनीवरच्या परिसंस्था संपल्या, तर पाण्यातल्या सुद्धा दोन प्रकारच्या असतात. एक तर गोड्या पाण्यातील आणि दुसरं म्हणजे खाऱ्या पाण्यातील. गोडा पाणी आणि खारं पाणी काय प्रकारे कधी ऐकलंय तुम्ही? ओके. गोडा पाणी म्हणजे आपलं प्यायचं पाणी आणि खारं पाणी म्हणजे समुद्रातलं पाणी. सिंपल. तर आता हे गोड पाण्यामध्ये कोणकोणते ठिकाणे येतात? तर नदी येते, तलाव येतो, सरोवर येतं. सरोवर म्हणजे तलावाचाच मोठा प्रकार. मोठं स्थळ असले की त्याला आपण सरोवर म्हणतो. नदी, ओढे तर आपल्या सगळ्यांना माहिती. आपल्या गावाला आजूबाजूला कुठे ना कुठे नदी असतेच. तर ह्या नदीमध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, जे प्राणी आहेत, म्हणजे जे जलचर आहेत, ते सगळे ह्या जलीय परिसंस्थेमध्ये येतात. ओके. पहिल्यांदा तर पान वनस्पती, म्हणजे ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असते की नदीच्या आजूबाजूला जे काही झाडं दिसतात, जी काही अंशी पाण्यामध्ये आहे, म्हणजे ती पाण्यामध्येच, पाण्यातली जी जमीन असते त्या जमिनीमध्ये त्या वनस्पती येतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो पान वनस्पती. त्यानंतर ह्या पान वनस्पतींना खाणारे मासे, मग किंवा ह्या पान वनस्पतींवर असणारे जे कीटक आहेत, ज्यांना आपण पान कीटक म्हणतो, गोगलगाय, अॅनालिड्स म्हणजे किडे. खूप सारे किडे असतात नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, कारण तिथली माती अशी एकदम मऊ मऊ भुसभुशीत झालेली असते, त्यामुळे तिथे खूप प्रकारचे किडे वगैरे पण राहत असतात. तर हे सगळे झाले पान वनस्पतींना खाणारे प्राथमिक भक्षक. त्यानंतर लहान मासे जे किंवा बेडूक जे द्वितीय भक्षक आहेत, म्हणजे किड्यांना किंवा कीटकांना कोण खाऊ शकतं? तर लहान मासे खाऊ शकतात, बेडूक खाऊ शकतो. मग ते झाले द्वितीय भक्षक. मग तृतीय भक्षक कोण? तर मोठे मासे, मगर, बगळा, अशा प्रकारचे जे मोठे प्राणी आहेत पाण्यात राहणारे, ते तृतीय भक्षक. आणि पाण्यामध्ये सुद्धा बुरशी असते, जीवाणू असतात. कधी कधी नाही आपल्याला पाणी पिल्याने इन्फेक्शन होतं, व्हायरस होतो, व्हायरल इन्फेक्शन होतं. तर म्हणजे काय, पाण्यामध्ये सुद्धा जीवाणू वगैरे असतात. तर हे विघटक जीवाणू आणि बुरशी, ते झाले विघटक. आणि गोड्या पाण्यातील परिसंस्थेमध्ये कोणते कोणते ठिकाणे येणार आहेत? तर नदी, तलाव आणि सरोवर.
त्यानंतर खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. तर खाऱ्या पाण्यातील परिसंस्था जी आहे ती दोन प्रकारची आहे, सागर आणि खाडी, म्हणजे समुद्र आणि खाडी. समुद्र आणि खाडीमध्ये काय फरक आहे तो आपण इथे बघूया. तर हा आपल्या भारताचा एक नकाशाचा एक भाग आहे, गुजरात कडचा हा भाग आहे. ठीक आहे, हा दिसतोय जमिनी, हा जो ब्राऊन कलरचा आपल्याला साधारणतः चॉकलेटी रंगाचे जे दिसत आहेत ते आहेत जमिनीचा भाग, आणि जो निळ्या रंगाचा भाग दिसतोय तो आहे समुद्राचा भाग. पण काही भाग असा आहे जो समुद्राचा असा भाग आहे जो जमिनीमध्ये आतमध्ये शिरले आहे, आणि इथे पाणी खूप उथळ असतं किंवा कमी खोल असतं. या भागाला आपण म्हणतो खाडी. आणि हा जो भाग आहे जो पूर्ण जमिनीच्या बाहेर आहे आणि खूप खोल आहे तो समुद्र. समजलं? जो पाण्याचा जो भाग खोल असतो, जमिनीपासून दूर असतो, तो असतो समुद्र. आणि पाण्याचा असा भाग जो जमिनीच्या म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूला जमीन आहे आणि तो खूप उथळ असतो म्हणजे कमी खोल असतो, असा समुद्राचा भाग म्हणजेच खाडी. काय म्हणतो आपण त्याला? खाडी. तर आपल्याला जे खाण्याचे मासे असतात ते मोस्टली या खाडीच्या परिसरातून येतात, कारण की समुद्राच्या मध्यभागी खोलवर जास्त प्रमाणात मासे किंवा जलचर आढळत नाही. तिथे मोठे मासे आढळतात, म्हणजे शार्क किंवा देव मासा असे जे मोठे मोठे मासे आहेत ते समुद्राच्या मध्यभागी असतात. आणि जे मासे आपण खातो ते वाले सर्व मासे आपल्याला ह्या आपल्या किनारपट्टीच्या भागामध्ये सापडतात. तर इथे असतात लहान मासे, त्यानंतर झिंगा. झिंगा म्हणजे ती मोठीवाली कोलंबी असते ना ती. मोठे मासे जे आहेत ते द्वितीय भक्षक आहेत आणि हे जे छोटे मासे आहेत हे प्राथमिक भक्षक. प्लस समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य असतात, त्यामुळे त्या समुद्रामध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या सुद्धा वेगळ्या प्रकारच्या असतात. तर याच्यामध्ये बघा, ह्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या कशा आहेत? हिरव्या रंगाच्या, बरोबर. आणि ह्या समुद्राच्या आतमध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या हिरव्या रंगाच्या आहेत का? हो किंवा नाही सांगा बरं. हो, नाही आणि हो. नाही येत ना. वेगवेगळ्या रंगाच्या कदाचित तुम्ही टीव्ही वरती, नॅशनल जिओग्राफी वरती वगैरे पण समुद्राचा खालचा भाग बघितला असेल, तर तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रंगीबेरंगी वनस्पती बघायला मिळतात. ते कशामुळे? तर समुद्रात असणाऱ्या पोषक द्रव्यांमुळे आणि समुद्रामध्ये खोलवर सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिथे प्रकाश संश्लेषणाची क्रियाच होऊ शकत नाही, म्हणून ह्या सगळ्या वनस्पती वेगवेगळ्या रंगांच्या असतात. त्यानंतर समुद्राच्या तळाशी विघटकांची संख्या जास्त असते. सूक्ष्म जीवाणू खूप मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये असतात आणि त्यांचं विघटनाचं कार्य हे सतत चालूच असतं. आपली जलीय परिसंस्था इथे संपलेल्या आहेत. दोन्ही परिसंस्थेमध्ये तुम्हाला काही डाऊट आहे? पुन्हा एकदा रिपीट करू? नको? ओके. कसं हे तुम्ही तर आरामात लिहू शकता, कारण की आपल्या आजूबाजूला आढळणारे जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांचीच नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. हा जो तुम्हाला फोटो दिसतोय, या फोटोमध्ये काय वेगळेपणा दिसतोय तुम्हाला? 2 मिनिटं शांतपणे नीट बघा सगळ्यांनी आणि विचार करा की ह्या फोटोमध्ये असं का आहे किंवा काय वेगळेपणा का आहे. कोणी तुमच्यापैकी सांगेल? वेलीमाता आश्रमशाळा, बिजारी स्कूल? कोणी एकाने पुढे या आणि सांगा की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते, फक्त निरीक्षण करून सांगा.
बिजारी आश्रमशाळा. तुमच्यापैकी कोणी सांगा. सर प्लीज मुलांना माईक अनम्यूट करून द्याल का? अरे फक्त फोटो बघून सांगायचं तर आहे. नाही. वेली माता आश्रमशाळा. रोहन सॉरी विलास सर, तुमच्या इथे कोणी मुलं सांगणार आहेत? आमच्याकडे मुलं नाही मॅम. वेली माता किंवा बिजरीचे सांगतील सर. वेली माता किंवा बिजरी, माईक अनम्यूट करा, मुलांना रिस्पॉन्स करू द्या. ओके, मी सांगते आता. एक बाजूला म्हणजे डावी बाजू जी आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला जमीन सुकलेली दिसतेय. तिथे एकही झाड नाहीये, जो आहे तो सुद्धा पूर्णपणे वाळून गेलेला आहे. आणि त्याच्या बरोबर विरुद्ध आपल्याला चित्र उजव्या बाजूला बघायला मिळतंय. खूप छान हिरवळ आहे, फुलं आहेत, आकाश सुद्धा छान निळं आहे. मग असं का? हे सगळं घडू शकतं फक्त एका छोट्याशा मधमाशीमुळे. जर इमॅजिन करा, आपल्या जगामधून सगळ्या मधमाशा जर नष्ट झाल्या, सगळ्या मधमाशा जर गायब झाल्या, तर उजवीकडचं चित्र हे डावीकडच्या चित्रामध्ये काही वर्षातच बदलू शकतं. कारण की मधमाशी, एवढी छोटीशी मधमाशी, कधी कधी आपल्याला तिचा त्रास सुद्धा होतो चावल्यावरती वगैरे. पण ती जेव्हा निसर्गामध्ये फिरत असते, फुलांमधून मध गोळा करत असते, तेव्हा ती मध गोळा करता करता त्यासोबत तिचं दुसरं काम सुद्धा चालू असतं. कोणतं? तर परागीभवनाचं. म्हणजे काय? एका फुलामधले परागकण उचलून दुसऱ्या फुलावरती नेऊन टाकायचं काम ती करत असते. आणि त्यामुळेच जी झाडाला आपण फळं बघतो, फुलं बघतो, ही सगळी त्या एका प्रक्रियेमुळे होत असतात. त्यामुळे जर मधमाशा नष्ट झाल्या तर जवळपास अर्ध अधिक काम जे परागीभवनाचं फक्त मधमाशा करत असतात ते संपून जाईल किंवा थांबून जाईल. आणि त्यामुळे परागीभवन न झाल्यामुळे झाडाला फळं येणार नाहीत, फुलं येणार नाहीत. फळं फुलं नाही तर मग पुन्हा नवीन झाडांची निर्मिती होणार नाहीत. आणि मग हळूहळू झाडं कमी होत जातील, नष्ट होत जातील. झाडं नाही म्हणजे पाऊस नाही, पाऊस नाही तर जमीन पूर्णपणे सुकून जाईल आणि दुष्काळ पडेल. तर ही छोटीशी एक गोष्ट आहे. आपण कधी कधी रागामध्ये जेव्हा मधमाशी आपल्या आजूबाजूला फिरत असते तेव्हा आपल्या मनात असा विचार पण येतो की अरे ह्या मधमाशा जर गेल्या सगळ्या जगातून निघून तर किती बरं होईल, किंवा मधमाशा नसत्या तर किती बरं झालं असतं. पण मधमाशी नसल्यामुळे किती मोठं जगावरती नुकसान होऊ शकतं किंवा संकट येऊ शकतं आपल्याला ह्या चित्रामधून बघायला मिळतं. समजलं तुम्हाला मधमाशी किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? ओके. पण हे वालं चित्र फक्त मधमाशांमुळेच होऊ शकतं असं नाही. आपण जे निसर्गाचा वापर करतोय तो किंवा परिसंस्थांचा जो नुकसान आपण आपल्यामुळे होत आहे ते जर थांबवलं नाही माणसाने तरी सुद्धा ते चित्र लवकरच बघायला मिळू शकतं. तर आता मानवी हस्तक्षेप कशा प्रकारे परिसंस्थेला नुकसान करू शकतो ते आपण बघूया. बऱ्याचदा आपण बघतो की आपल्याकडे गावाकडे बऱ्याचदा चूल असते. ओके, चूल असते आणि ती कशावरती पेटवतो, कशासाठी कशामुळे पेटवतो तर लाकडांवरती, बरोबर. आणि मग लाकडं आणण्यासाठी आपण कुठे जातो? जंगलात जातो. आणि जंगलातली झाडं तोडली जातात आणि त्यामुळे जंगलातली झाडं कमी कमी होत जातात. त्यामुळे सुद्धा आणि प्लस प्रदूषण होतं ते वेगळंच. तर अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत, अनेक क्रिया आहेत ज्यांच्यामुळे परिसंस्थांवरती खूप जास्त त्याचं नुकसान होत आहे. पहिलं म्हणजे लोकसंख्या.
तुम्हाला माहितीये का जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? माहितीये? वेली माता आश्रमशाळा. सर माईक अनम्यूट करा आणि मुलांना सांगू द्या ना. बिजारी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. हा झाला व्हेरी गुड. बरोबर. आपल्या भारताची लोकसंख्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि लोकसंख्या तर वाढत जाते, पण आपला देश वाढत जातोय का? नाही. देश तेवढाच आहे, त्याची जागा तेवढीच आहे, पण लोकसंख्या तर वाढते. त्याच्यामुळे आपल्या देशामधल्या ज्या काही नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, म्हणजे पाणी म्हणूया किंवा राहण्याची जागा म्हणूया, त्यांचा एकतर अतिवापर होतोय आणि त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवरती त्याचा ताण पडतोय. आता आपण तर सुरुवातीला बघितलं होतं की मानव हा प्राणी भक्षक गटामध्ये मोडतो. म्हणजे काय की त्याला साध्या साध्या गोष्टींसाठी, म्हणजे आपल्याला ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला निसर्गाकडूनच घ्याव्या लागतात. जरी काही गोष्टी आपण बनवणार असू तरी सुद्धा आपल्याला त्या निसर्गाकडून घेतल्याशिवाय आपण काहीच बनवू शकत नाही. तर मग ह्या निसर्गाच्या वाढत्या वापरामुळे लोकसंख्यांचा संसाधनांवरती जास्त परिणाम होत गेला किंवा ताण पडत गेला. आणि त्यानंतर आता जीवनशैली बदललीये, माणसाची लाईफस्टाईल बदललीये. आपण टिकाऊ गोष्टींपेक्षा टाकाऊ गोष्टींचा जास्त वापर करतो आणि म्हणूनच संसाधनांचा वापर जास्त प्रमाणात होत जातो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शहरीकरण. लाईफस्टाईल बघितली आपण की लाईफस्टाईल चेंज होते. म्हणजे लोकांना एकदम एका छोट्याशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना आता प्रत्येकाला वेगवेगळ्या सेपरेट खोली लागते, प्रत्येकाला सेपरेट रूम लागते. त्यानंतर प्रत्येकाला स्वतःचा मोबाईल हवा असतो, प्रत्येकाच्या खोलीमध्ये एअर कंडिशनर म्हणजे एसी हवा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणूया शहरीकरण, की ज्या ठिकाणी रोजगार निर्मिती होते, म्हणजे जिथे आपल्याला काम मिळतं. पण प्रत्येक जण हाच विचार करत असतो की मी जेव्हा मोठा होईन, शिकून मोठा होईल, तेव्हा मी नोकरीसाठी मुंबईला जाईल, दिल्लीला जाईल, पुण्याला जाईल किंवा बँगलोरला जाईल. अशी जी मोठमोठी शहरं आहेत तिथे लोक येतात कामाच्या शोधामध्ये. पण ते शहर तर तेवढंच आहे, बाहेरून कितीही लोक आली तरी सुद्धा ते शहर तेवढंच राहणार आहे. मग पुन्हा शहरांवरच्या जे काही साधन सुविधा आहे त्यांच्यावरती ताण पडणार आहे, जर राहण्यासाठी जागा उपलब्ध नसणार आहे. मग अशा वेळेस काय होणार की आजूबाजूची जी शेत जमीन आहे किंवा दलदलीचा भाग आहे, जिथे कमी खोलीचं पाण्याचं क्षेत्र आहे, अशा ठिकाणी मग राहण्यासाठी जागेची निर्मिती केली जाते किंवा जंगल तोड केली जाते. जंगल तोडून तिथे शहरं बनवली जातात, नवीन इमारती बांधल्या जातात किंवा कधी कधी खेळाची मैदानं सुद्धा त्यासाठी घेतली जातात. गार्डन्स असतात, बागा असतात, त्या तोडून मग तिथे नवीन इमारती बांधल्या जातात. त्यामुळे तिथे असणारी जी परिसंस्था आहे, तिथे असणारे जे वनस्पती आहेत, झाडं आहेत, तिथे असणारे जे प्राणी आहेत, छोटे अगदी मुंगीपासून असणारे कुठलेही प्राणी जे तिथून तिथे इमारती बांधल्यामुळे, घरं बांधल्यामुळे तिथून नष्ट होतात, ते सगळे परिसंस्थेमध्येच येतात. त्यामुळे परिसंस्थेवरती त्याचा परिणाम तर होतोच आहे. त्यानंतर औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरण म्हणजे काय? कंपनीज, इंडस्ट्रियलायझेशन, जिथे इंडस्ट्री येते, मोठमोठ्या कंपन्या असतात. तर मग त्या कंपन्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, मग तो जंगलाचा असू दे, डोंगराचा असू दे किंवा साधा माणसं राहणारा असू दे, तर त्यांचा कच्चा माल हा जंगल तोडून मिळवला जातो. म्हणजे जंगलाचा नाश होतोय. आणि जंगलांचा नाश होतोय म्हणजे काय की तिथल्या ज्या प्राणी आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यानंतर वाहतुकीची वाढ झाली आहे, म्हणजे गाड्या वगैरे आजकाल प्रत्येकाकडे असतात. मग तिथून गाड्यांसाठी रस्ता, बऱ्याचदा हा रस्ता जंगलामधून काढला जातो
किंवा रेल्वेचे रस्ते सुद्धा बरेचदा असे जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरातून जातात. त्याच्यामुळे तिथल्या ज्या राहणारे प्राणी आहेत, तिथे असणारे जे झाडं वनस्पती आहेत, त्या सगळ्यांचा तिथे नाश होतोय, नष्ट होत आहेत त्या. नेक्स्ट म्हणजे पर्यटन. आपण सगळेच आता उन्हाळ्याची सुट्टी लागणारे आपण कुठे ना कुठे फिरायला जातो. मग ज्या ठिकाणी आपण फिरायला जातो, मग ते कसंही असू दे, की निसर्ग बघायला, किल्ला बघायला गेलाय, एखादं जंगल बघायला गेलाय, किंवा एखादं धरण बघायला गेलाय, किंवा कोणत्याही एखाद्या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलाय. पण ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो, मग अशा ठिकाणी गेल्यावरती आपल्याला सोयी सुविधा मिळाव्या म्हणून मग तिथे काही ना काही निर्माण केलेले असतात. हॉटेल्स असतात, खाण्यापिण्याची ठिकाणं असतात, फिरण्याची ठिकाणं असतात. तर आपण तिथली जी स्थानिक परिसंस्था आहे, म्हणजे तिथल्या आजूबाजूची जी झाडं आहेत, तिथे राहणारे जे प्राणी पक्षी आहेत, त्यांच्यावरती मग त्याचा परिणाम होत असतो. बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी गेल्यावरती कचरा टाकतो. जर आपण एखाद्या नदीच्या ठिकाणी गेलो असू किंवा मग समुद्र ठिकाणी गेलो असू, तर मग बऱ्याचदा जो कचरा आहे तो समुद्रामध्ये, नदीमध्येच फेकला जातो आणि त्याच्यामुळे तिथे असणारे जे मासे आहेत किंवा तिथे असणारे जे जलचर आहेत, त्यांना त्याचं नुकसान सहन करावं लागतं. नेक्स्ट म्हणजे युद्ध किंवा मोठी धरणे बघूया आपण. धरणं जेव्हा बांधली जातात, तेव्हा काय केलं जातं, की नदी अडवून त्याच्यावरती बांध घातला जातो आणि मग त्याच्यापासून धरणं तयार होतात. मग धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारी जी काही गावं आहेत किंवा जंगलं आहेत, ती तिथून हलवली जातात, तिथून ती उठवली जातात. जंगलं असतील तर तोडली जातात, जेणेकरून मग हे पाण्याचं क्षेत्र तयार करता यावं. पण मग त्यामुळे तिथे राहणाऱ्या माणसांना, तिथे असणाऱ्या झाडांना त्यांना तोडल्यामुळे माणसं त्यांची सगळं घरदार सोडून दुसरीकडे जाऊन राहतात. मग ही जी पूर्ण परिसंस्थेचं जे चक्र आहे ते विस्कळीत होऊन जातं. त्यानंतर जी काही युद्ध होतात, आता सध्या एकदम रिसेंट चालू असणारं रशिया युक्रेनचं युद्ध असू दे किंवा इराण मधलं युद्ध असू दे, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे माणसाच्या या युद्धामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होतं, तर निसर्गाचं. मानवी समूहामध्ये स्पर्धा चालू असते, बॉम्ब फेकले जातात, मिसाईल्स टाकले जातात, रॉकेट सोडले जातात एकमेकांवरती, सुरुंग लावले जातात आणि त्याच्यामुळे तिथे असणारी जी पूर्णपणे निसर्ग संस्था आहे, परिसंस्था आहे, ती तिथली नष्ट होऊन जाते. मग ते युद्ध कुठल्याही कारणावरून होऊ शकतं, जमिनीवरून, पाण्यावरून, आर्थिक कारणांवरून किंवा राजकीय कारणांवरून. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे नैसर्गिक परिसंस्थेमध्ये होतात. त्यानंतर अनेकदा दुष्काळ, महापूर अशा आपत्तींमुळे सुद्धा म्हणजे निसर्गाच्या परिसंस्थेमध्ये काही ना काही बदल होत असतो. पण निसर्गामुळे झालेला बदल हा कालांतराने भरून निघतो. पण माणसांच्या चुकांमुळे किंवा माणसांमुळे परिसंस्थेमध्ये जे काही बदल होतात ते भरून निघण्यासारखे नसतात. आपण जे आता आपली परिसंस्था आहे, ती जर आपणच आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी पण लावू दे, आपल्या स्वतःसाठी टिकवली नाही, तर त्याचे परिणाम काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता रिसेंटली या वर्षीची गोष्ट, आपल्या भारताच्या परिसरामध्ये म्हणजे भारताचा जो उपखंड आहे त्या भागामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त उष्णता किंवा गरमी ह्या वर्षी बघायला मिळणार आहे. साधारणतः 39 डिग्रीच्या आसपास ऍव्हरेज मध्ये सरासरी भारतामध्ये उष्णता, गरमी असणार आहे. मग हे कशामुळे, तर वृक्षतोडीमुळे. जेवढं झाडं आपल्या परिसरामध्ये असतील तेवढं आपल्याला गरमी कमी लागते किंवा ऊन कमी लागतं, तेवढं त्या भागामध्ये थंडावा अधिक राहतो. पण उष्णतेमुळे म्हणजे वृक्षतोडीमुळे किंवा वाढत्या उद्योगधंद्यांमुळे ही ग्लोबल वॉर्मिंग त्याला हे वाढत. तर मग परिसंस्था संरक्षणाचे महत्व बघू आपण. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जैवविविधता जतन. आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्या सगळ्यांना टिकवून ठेवण्याचं काम कुणाचं आहे, आपलं म्हणजे मानवाचं आहे. त्यानंतर पर्यावरणाचं संतुलन. फक्त माणूस एकटा पृथ्वीवरती राहू शकत
नाही. आपल्याला आपल्या जगण्यासाठी आपल्यासोबत बाकीच्या वनस्पती, प्राणी, पक्षी सगळं जगणं महत्वाचं आहे. जर ते नष्ट झाले तर माणूस एकटा पृथ्वीवर राहू शकत नाही. त्यानंतर मानवी कल्याण म्हणजे हवा, अन्न, पाणी यांची गुणवत्ता नीट ठेवायची असेल. आता जर आपण नुसतं केमिकल वाले शेतीसाठी आपण जर नुसतं केमिकल वापरले म्हणजे रासायनिक खतं वापरली तर ते जे अन्न उगेल ते आपल्यासाठी चांगलं असेल का? हो किंवा नाही सांगा. बरोबर. नुसतं रासायनिक खतवाला अन्न आपण खाऊच शकत नाही कारण की ते आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी चांगलं नसेल. मग आपल्याला जर रासायनिक खतं वापरायची नसतील, नैसर्गिक खतं वापरायची असतील तर त्यासाठी गांडूळ आवश्यक आहे कारण आपण त्याच्यापासून गांडूळ खत बनवतो. त्यानंतर गाय, म्हैस असे प्राणी आवश्यक आहेत कारण त्यांच्यापासून आपल्याला शेणखत मिळतं. मग आपल्यासोबतच त्यांचं जगणं सुद्धा महत्वाचं आहे. हो. तर आपल्याला आपल्यासाठी अन्न, पाणी आणि हवा जर चांगली हवी असेल तर मग त्यासाठी आपल्यासोबतच परिसंस्थांना सुद्धा सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. बरं, आपण मग त्यासाठी काय करू शकतो? तर सगळ्यात पहिलं म्हणजे जनजागृती. जनजागृती म्हणजे काय? लोकांना सांगणे की आपल्याला काय केलं पाहिजे, काय चांगलं आहे, काय नाही. म्हणजे सुरुवात आपल्यापासून करायची. कचरा पेटीत टाकायचा. एवढं केलं तरी सुद्धा खूप मोठी मदत होऊ शकते. कारण जो कचरा आपण इकडे तिकडे टाकतो त्याच्यामुळे काही ना काही आजार होतात. वाईट कीटाणू वाढीस लागतात, आजारपणी होतात. त्यानंतर गाय किंवा ज्या आपल्या आजूबाजूला असणारे पाळीव प्राणी आहेत ते प्लास्टिक खाऊन आजारी पडू शकतात. त्यानंतर आपण जे काही जाळतो, विषारी पदार्थ जे आपण जाळतो, प्लास्टिक वगैरे, तर मग ते जाळले नाही तर आपली इथली हवा प्रदूषित होणार नाही, आपल्याला शुद्ध हवा मिळेल. तर आपल्यापासून सुरुवात करत मग आपल्या पालकांना सांगायचं, आजूबाजूला सांगायचं. अशा प्रकारे आपण जनजागृती करू शकतो. त्यानंतर कायदे आणि नियम. सरकारने काही कायदे बनवलेले आहेत, नियम बनवलेले आहेत. आपण त्यांचं व्यवस्थित पालन केलं तर परिसंस्था संरक्षणासाठी आपलाही थोडाफार हातभार लागेल. त्यानंतर शाश्वत म्हणजे काय? की एखादी गोष्ट नवीन घेण्यापूर्वी ती आपल्याला गरजेची आहे का, किंवा आपल्याकडे असलेल्या वस्तूंना आपण किती जास्तीत जास्त वापरू शकतो. रियूज, रिड्यूस, रिसायकल ऐकलंय सगळ्यांनी? त्याच गोष्टींचा पुनर्वापर करणे. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आपण जेवढा जास्तीत जास्त पुनर्वापर करू तेवढाच आपल्याला नवीन गोष्टी कमी बनवाव्या लागतील किंवा कमी घ्याव्या लागतील आणि त्यामुळे शाश्वत विकास हा होत राहील. त्यानंतर संरक्षित क्षेत्र म्हणजेच अभयारण्य वगैरे जे आपण आता बघितलं की जेवढे जास्त आपण अभयारण्य किंवा संरक्षित क्षेत्रे बनवू शकतो आणि त्यांचं संरक्षण करू शकतो तेवढं जास्तीत जास्त आपण केलं पाहिजे. नेक्स्ट, पुनर्स्थापन म्हणजे काय? जे काही जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहेत किंवा जी झाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहेत मग त्यांना पुन्हा एका वेगळ्या ठिकाणी त्यांना लावून त्यांचं रोपण करून पुन्हा त्यांना व्यवस्थित वाढवणे. किंवा एखादा प्राणी असेल तर मग त्या प्राण्याला पुन्हा चांगल्या ठिकाणी जंगलातल्या परिसरामध्ये नेऊन त्याचं वाढ होणे, त्यांची संख्या वाढवणे, त्याला म्हणतात पुनर्स्थापन. तर या सर्व उपायांमधून आपण आपली परिसंस्था वाचवू शकतो. समजला धडा? ओके, येऊ शकाल तुम्ही आता तुमच्या पेपर मध्ये? काय लक्षात ठेवायचंय? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती, आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी आणि पक्षी, एवढं त्यांना कोण कुणाला खातं एवढं लक्षात ठेवलं की तुम्ही आरामात परिसंस्था लिहू शकता. ओके, ठीक. डाऊट असेल कुणाला काही तर विचारा.
काय विचार नाहीये. ओके, ठीक आहे. मग आपण आता आपल्या क्लासची वेळ सुद्धा इथे संपलेली आहे आणि मग आपण क्लास थांबवूया इथेच. थँक्यू मॅडम. बाय. बाय मुलांनो.